पासूनची मैत्री आहे. अगदी सुभाषराव आम्ही राजकीय सवयीमध्ये काम करत असल्यापासून, परंतु काळानुसार वेळेनुसार कसं बदललं पाहिजे ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हटलं तर ते म्हणजे सुभाषराव आहेत. आणि एक म्हण आहे, घार फिरते आकाशी लक्ष तिचे पिलापरी. या उक्तीप्रमाणे जरी सुभाषराव मुंबईला गेले, मुंबईमध्ये त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये प्रगती केली, तरी त्यांनी गावाशी त्यांची नाळ तोडली नाही. सातत्यानं त्यांचा गावामध्ये लक्ष असतंय. गावामध्ये त्यांचा असणार मित्र परिवार, त्यांच्या असणार सगळे पाहुणेराव आहे, यांच्यावरती ते प्रेम करतात. आपली प्रगती होत असताना आपल्या असणाऱ्या मित्र परिवाराची, नातेवाईकांची सुद्धा कशी प्रगती होईल यासाठी सातत्यानं त्यांचा विचार चालू असतो आणि नवनवीन प्रयोग ते करत असतात. कृषीप्रधान भारतामध्ये एक उद्योजक ह्या AI टेक्नॉलॉजीनं ऊस उत्पादनाची सुरुवात करतो आणि ते सुद्धा ह्या राकट कणखर दगडांचा देश, पण तेवढाच असणारा कणखर खंबीर आणि कष्टाळू असा मानदेश या मानदेशामध्ये करतो. त्यामुळं या मानदेशातील सर्व तरुण वर्गाचा आणि शेतकरी वर्गाचा खरंच सुभाषराव तुम्ही एक आयडॉल आहात. तुमच्या माध्यमातून ही अशीच कृषी क्षेत्रामध्ये, आपल्या शेती क्षेत्रामध्ये प्रगती होत राहो. आमच्या सगळ्यांना तुमचं असणारं कार्य हे मार्गदर्शक राहील.